नमस्कार मित्रहो, आपल्या या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार मासिक सभेमार्फत चालतो। एका वर्षात 12 मासिक सभा घेतल्या जातात। ग्रामपंचायत मासिक सभा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 36 नुसार घेणे बंधनकारक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास ग्रामपंचायत मासिक सभा विषयी संपूर्ण अशी माहिती सांगणार आहे। आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब बटन क्लिक करून या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मासिक सभा 1 नंबर पहा, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम 36 नुसार आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत सभाबाबत नियम 1959 मधील तरतुदीनुसार प्रत्येक महिन्यात किमान एक मासिक सभा घेणे सरपंच उपसरपंचांना बंधनकारक आहे। 2 नंबर पहा, मासिक सभेची नोटीस सभेपूर्वी किमान पूर्ण 3 दिवस अगोदर ग्रामपंचायत सदस्यांना देणे बजावणे आवश्यक आहे। 3 नंबर, विशेष मासिक सभेची नोटीस किमान एक पूर्ण दिवस अगोदर देण्यात यावी। 4 नंबर, सभेच्या नोटिसीमध्ये दिनांक, वेळ, ठिकाण व विषय पत्रिकेचा समावेश असावा। 5 नंबर, विषय पत्रिका अंतिम करण्याचा अधिकार सरपंच यांना आहे। 6 नंबर, 3 किंवा 3 पेक्षा अधिक सदस्यांनी एखादा विषय पत्रिकेत घेण्यासाठी सरपंच यांना नोटीस दिली तर तो विषय पत्रिकेत घेणे सरपंचांना बंधनकारक आहे। 7 नंबर, मासिक सभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून सरपंच असतील। त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच किंवा उपसरपंचांच्या अनुपस्थितीत उपस्थित ग्रामपंचायत सदस्यापैकी एकाचे अध्यक्ष म्हणून निवड करतील। 8 नंबर, मासिक सभेची गणपूर्ती कोरम होण्याकरिता 1/2 सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे। ही उपस्थिती मोजताना सरपंच उपसरपंच यांचा समावेश करावा लागतो। 9 नंबर, एखाद्या ठरावावर एकमत न झाल्यास अध्यक्ष यांनी सदर ठरावावर आवाजी, हात उंचावून किंवा गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेऊन त्यानुरूप कार्यवाही करावी। एखाद्या ठरावात समसमान मते पडल्यास अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे। 10 नंबर, जेव्हा एखाद्या मुद्द्यावर कायदेशीर विवाद होईल त्या विषयावर ग्रामसेवकाने स्वतःचे कायदेशीर मत सभा वृत्तांत नोंदवणे अभिप्रेत आहे। 11 नंबर, सभेचे कामकाज संपल्यानंतर कार्यवृत्तांत लिहून अध्यक्ष यांचे सहीनिशी बंद करावा। सदरचा कार्यवृत्तांत 7 दिवसाच्या आत पंचायत समितीला सादर केला पाहिजे। याची जबाबदारी ग्रामसेवक सचिव यांची राहील। 12 नंबर, ठरावाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित अध्यक्ष, सचिव व ग्रामपंचायतीची राहील। 13 नंबर, एखाद्या ठरावात बदल किंवा तो रद्द करावायचा असल्यास सदर ठराव 3 महिन्यानंतर सभेत चर्चा करून बहुमताने बदल किंवा रद्द करण्यात येईल। 3 महिन्यापर्यंत 2/3 बहुमत तथा 3 महिन्यानंतर साध्या बहुमताने फेरबदल करता येईल। 14 नंबर, सभेची गणपूर्ती विहित वेळेत न झाल्यास अर्धा तास वाट पाहूनही गणपूर्ती झाली नाही तर अशी सभा तहकूब करण्यात यावी। तसेच तहकूब झालेली सभा त्या दिवसानंतर इतर कोणत्याही दिवशी घेता येईल। या सभेचा दिनांक, ठिकाण, वेळ निश्चित करून सभा सूचना नोटीस ग्रामपंचायतीच्या फलकावर लावावी। तहकूब सूचनेची नोटीस प्रत्येक सदस्याला देण्याची तरतूद नाही। 15 नंबर, सरपंच यांनी मासिक सभा महिन्यातून किमान एक घेणे बंधनकारक आहे। तसेच सरपंच यांनी सभा बोलविण्यात कसूर केल्यास उपसरपंचाने ही सभा बोलवावी। सरपंच उपसरपंच यांनी सभा घेण्यास किंवा बोलवण्यास असमर्थता दर्शविल्यास अशी बाब ग्रामसेवकाने मान्य गट विकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी। मान्य गट विकास अधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही ग्रामसेवकांनी करावी असे अभिप्रेत आहे। 16 नंबर, ग्रामपंचायतीची सभा बोलवण्यास किंवा घेण्यात सरपंच उपसरपंच यांनी कसूर केल्यास सरपंच उपसरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई कलम 36 नुसार होऊ शकते। सभा न घेण्यासाठीचे कारण पुरेसे होते की नाही याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत। सभा न बोलविल्यास ग्रामसेवक, सचिव यांच्यावर प्रशासकीय कारवाई होऊ शकते। 17 नंबर, सदस्यांच्या मागणीवरून एखादा विषय बहुमताने मंजूर केला गेल्यास व तो ठराव गावाच्या व्यापक हितास बाधा निर्माण करणारा असेल तर सरपंच अशा ठरावाची अंमलबजावणी थांबविल। तसा ठराव लगतच्या ग्रामसभेत ठेवण्याची व्यवस्था करील। त्यावर ग्रामसभेचा निर्णय अंतिम असेल। 18 नंबर, मासिक सभा ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता संबंधित विभागाला ठराव सादर करण्याची जबाबदारी सरपंच व ग्रामसेवक यांची राहील। 19 नंबर, सलग 6 महिने सतत गैरहजर राहणाऱ्या सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष हे अपात्र ठरवतील। तशी त्यांच्याकडे तक्रार आल्यास किंवा स्वतःहून अशा गैरहजर सदस्यांची नोंद घेऊन त्याला बाजू मांडण्याची संधी देऊन न्याय निर्णय देतील। जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।